आता बातमी येते उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याची। उद्धव ठाकरे आज दुसऱ्यांदा मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। संवाद साधताना ठाकरेंनी शेतीच्या बांधावरूनच महायुती सरकारवर निशाणा साधला। ठाकरेंनी संभाजीनगर, बीड आणि धाराशिवमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवादही साधला। शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याचा आढावाही ठाकरेंनी घेतला। कर्जमाफी झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा शब्दही ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलाय। यावेळी उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंनी फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांना पदावरून विविध उपमा देखील दिल्या आहेत। आपल्या राज्याला विरोधी पक्षनेता नाहीये का तर म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाहीये, अशा गोष्टी कराव्या लागतात। मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये, म्हणजेच कोण आहे? एक आहे अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री, घराघरात भांडणं लावणारे। आता केंद्राचं पथक आले, मग हे केंद्राचं पथक जाणार, त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषद निवडणूक होतील तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोपऱ्याला गुळ लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील। पण आत्ताच जे केलंय, दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना, दिवाळी होऊन गेली, आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न ज्याला म्हणतो ते पण होऊन गेलं। पैसे मिळणार कधी? निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांचा, आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा, अरे कोरा। आता कुठे गेला? आता कुठे गेला? आणि अजित पवारांचं पण आहे, तो शोधतोय मी। कर्जमाफी नाही केलं तर नाव लावणार नाही, आता काय लावणार? आनंदाचा शिरा बंद, शिवभोजन चालू आहे का? शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत, त्याच्यानंतर आनंदाचा शिरा बंद। सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी, कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार। आता मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार। मग शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला। कैसन बा? हा ठीक आहे ना बा, अरे तुझा बा बसलाय ना इकडे, हा इकडे शेतकरी बसलाय ना। चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, ते मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही। आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही। दरम्यान ठाकरेंना भेटल्यावर शेतकऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिल्यात तेही बघूया। आज आम्हाला सरकारने 6 रुपये दिलेत, बघू शकता तुम्ही, कारण की हा कागद नाही, हा बँकेचे क्रेडिट झालेले पैसे चक्क मला 6 रुपये आलेत। आणि ते बी 6 रुपये मी बी उद्धव साहेबांची आभार मानतो, कमीत कमी तुमच्यामुळे मला ते 6 रुपये मिळाले। तुमच्यामुळे 6 रुपये मिळाले, नाही तर मला वाटत नव्हतं की हे शेतकऱ्याला मला पैसे देतील। केवळ फक्त उद्धव साहेबांमुळे 6 रुपये कोणा मला मिळाले, मी उद्धव साहेबांचं आभार मानतो आणि ह्या सरकारचा जाहीर निषेध करतो। शासनाने कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना आतापर्यंत एक पैशाची देखील मदत केली नाही, त्याबद्दल शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं हे सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी उद्धव साहेबांनी हा दौरा काढून शेतकऱ्यांना एक दिलासा दिलाय आणि तुमच्या मागण्या मी तुमच्या पदरात पाडूनच देईल, तोपर्यंत शांत बसणार नाही असं त्यांनी गावकऱ्यांना वचन दिलंय। त्याबद्दल आम्ही एक समाधानी आहोत। उद्धव साहेबाला असले किडे पडलेले धान्य खायचे काही, कोणाला कोंबड्या खायना, कोंबड्या मेले ह्यानी, आणि म्हणजे इकडे मारता का आमच्या राहिले साईडनी, कसं काय जगाचे शेतकऱ्यांनी? कोरा 7-12 करतो म्हणजे ती कोरा बी नाही। कुठलं धान्य? हे धान्य दुकानाचं, कुपन धान्य, रेशन रेशन दुकानाचं।